नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण लहान साईजची माळ शिकणार आहोत. तर पहा, इथे मी वरती एक स्टोन घेतलेला आहे. त्याचबरोबर मी इथे डायमंडची अशी चैन लावून घेत आहे. दोन्ही बाजूला व्यवस्थित चिटकवून घ्या आणि ग्लू तुम्हाला B7000च वापरायचं आहे, कारण की त्याच्याने एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित लागतं. ॲक्रेलिक ग्लूनी पण चिपकतं, पण ते पटकन सुकत नाही आणि ते पकडून ठेवत नाही. ते लूज राहतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला तुम्ही जर बनवणार असाल तर B7000च ग्लू यूज करा आणि ते तुम्हाला मिशोवरती वगैरे कुठेही मिळून जाईल. तर अशा प्रकारे पहा, हे मी स्वामींची सुंदर अशी लहान साईजमध्ये हार आपला तयार केलेला आहे आणि इथे आजूबाजूलासुद्धा मी अशी चैन लावून घेत आहे. हे मी अगदी फास्ट फॉरवर्डमध्ये केलेलं आहे, कारण की मग व्हिडिओ खूपच मोठा होतो. त्याच्यामुळे मग ते बघायलासुद्धा कंटाळा येतं लोकांना. त्याच्यामुळे फास्टमध्ये दाखवत आहे, पण तुम्हाला समजलंच असेल की कशाप्रकारे आपण लावून घेतलेलं आहे. तर हे पहा, अशा प्रकारे इथे पण मी ही लहान बारीक डायमंडची चैन आहे, तर ती लावून घेतलेली आहे. आणि इथे पण पहा, हे तुम्ही पहिल्यापासून पाहू शकता की मी पहिलं पेन्सिलने ड्रॉ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती जी साईज पाहिजे ना आपण त्या साईजप्रमाणे करू शकतो. आपल्यालाही कळेल की आपल्याला कोणती साईज पाहिजे नाही. जर तुम्हाला मोठी साईज हवी असेल, मोठी मूर्ती असेल, तर त्याप्रमाणे आपण साईज सिलेक्ट करू शकतो की आपल्याला स्वामींसाठी अशी ब्रॉडमध्ये पाहिजे नाही किंवा लहानमध्ये पाहिजे नाही किंवा लाँग पाहिजे नाही, तर त्याप्रमाणे आपण करू शकतो. तर पहा, आज मी ते ही पिंक कलरच्या बॉल चेननी स्वामींची माळ बनवत आहे. तर अशा प्रकारे मी ही पण चेन लावून घेतलेली आहे व्यवस्थित. तुम्हाला जसं पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही वेगवेगळ्या कलरचे बनवू शकतात आणि जसं पाहिजे तशी डिझाईन तुम्ही तुमच्या मनानुसार तुम्ही करू शकता. आणि अगदी सोपी आणि इतकं फटाफट होणारी डिझाईन आहे ना, आणि इतकी सुंदर वाटते जेव्हा स्वामींना परिधान करतो तेव्हा. तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये पाहिलंच असणार, मी स्वामींना छान अशी धोती घालून स्वामींना असं छान तयार केलेलं. त्याच्यामध्ये मी ही सुंदर माळ जेव्हा पूर्ण झाली तेव्हा मी स्वामींना घातलेलीच आहे, दोन्ही पण माळा. तर बघा, इथे आता मला हा जो स्टोन लावायचा त्याच्यासाठी मी ॲक्रेलिक ग्लू यूज केलेला आहे. ॲक्रेलिक ग्लू याच्यासाठी यूज केलेला आहे कारण की B7000 ग्लू जेव्हा आपण त्या स्टोनसाठी यूज करतो ना, तर जो स्टोनचा प्लास्टिक जो खालचा असतो ना, तो पूर्ण जळून जातो आणि आपला हा जो स्टोन आहे तो पूर्णपणे डल पडतो. म्हणून मी ॲक्रेलिक ग्लू यूज केलं त्या स्टोनसाठी. आणि आता बघा, ही वेगळ्या प्रकारची आणि निळ्या रंगामध्ये हे मी बनवणार आहे. फक्त निळा रंग आणि डायमंडची चेन आणि ही पण लहान साईजच आहे की काही लोकांना लहान साईजमध्ये पण माळा पाहिजे नव्हता, तर मी त्यांना त्यांच्या साईजनुसार बनवत आहे. तर पहा, अशा प्रकारे मी करून घेतलेली आहे. आणि जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर तुम्हाला ऑर्डरप्रमाणे बनवूनसुद्धा मिळेल. तर अशा प्रकारे, आणि ही एका ताईची ऑर्डर होती, तर त्या ऑर्डरप्रमाणे मी त्यांना निळ्या रंगामध्ये बनवून देत आहे. आणि त्यांची स्वामींची मूर्ती ही 5 इंचाची आहे. तर ही 5 इंचाच्या स्वामींच्या मूर्तीसाठी बनवत आहे. आणि हो, तुम्ही बाळकृष्णालासुद्धा हे तुम्ही परिधान करू शकतात ही माळ, की खूप छान वाटतं बाळकृष्णालासुद्धा. तर बघा, मी ह्याच्यामध्ये पूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवलेलं आहे की याच्यानंतर मी हे कसं कटिंग करणार आहे, काय करणार. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, तुम्हाला आयडिया येईल. तर पहा, इथे असं छोटंसं मी लटकांसारखं केलेलं आहे. तर याला पण आपण ब्ल्यू कलरने पूर्ण रेडीच झालेला आहे. तर बघा, आता हे जे साईडला आहे, जे एक्स्ट्रा आहे, ते आपण कट करून घेत आहोत. तर अशा प्रकारे पूर्ण मी कट करून घेतलं आहे. तर बघा, इथे रेडी झालं आहे. आता इथे आपण मोतीचं लटकन कसं बनवणार, तर ते मी दाखवत आहे की सर्वात पहिलं लहान मोती घेतलेलं आहे, त्याच्यानंतर आणखीन मोठं, आणि मग आता मी मागच्या बाजूला हे लावून घेणार आहे. तर बघा, अशा प्रकारे ग्लू लावलं आहे आणि त्याच्याबरोबर मी असं हे खाली असं छान असं छोटंसं बारीक आणि नाजूक असं लटकन, बघा किती छान दिसतंय. की तुम्ही पण असं केलात ना तर खूपच छान वाटेल. आणि बघा, आता जेव्हा मोती जात नाही तर सुई न घेता आपण असं हातावर ते ग्लू घेऊन असं मोती दोऱ्यामध्ये होऊ शकतात. आता बघा, मी अशा प्रकारे मागे लावून घेतलेलं आहे, मोतीसुद्धा लावून घेतले आणि याच्यामध्ये सुद्धा मोती लावून घेणार आहे व्यवस्थित. आणि आणखीन हे निघावं नाही म्हणून मी एक्स्ट्रा मागेसुद्धा मी ते
लावून घेतलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपली ही माळा तयार झालेली आहे. तर कशी वाटते ती नक्कीच कमेंटमध्ये कळवा. तर तुम्हाला आवडलीच असेल आणि जर ऑर्डर द्यायची असेल तर ऑर्डरसुद्धा आपण घेतोच. तर साईजप्रमाणे तुम्हाला बनवून मिळेल. तर पहा किती सुंदर अशी स्वामींसाठी माळा तयार झालेल्या आहेत आणि ह्या माळा म्हणजे ताईंच्या ऑर्डरच्याच आहेत, तर ज्या बनवलेल्या आहेत मी. तर कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि जर आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच रोज नवीन नवीन छान छान माळा मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया.